का शांताराम भाऊ का एक नंबर पोरांनी धुंडी गिंडी काढली. मस्त कार्यक्रम झाला पण कालचा. नाही मस्त कार्यक्रम झाला. हो ना महादेव शिवलाल एक नंबर कार्यक्रम झाला नाही देवदास. खतरनाक झाला का नाही. पोरं एक नंबर धुंडी काढली मस्त. काल मोसम बदलला होता पण लगेच देवाचं लक्ष राहते बरोबर आहे का नाही. काल लगेच धुंडी काढल्यावर देवाला लक्ष दिल्यावर लगेच काही 4-5 थेंब पडले पण पेळलेच पोरांच्या अंगावर काल मानाचे. हो ना शांताराम भाऊ, थेंब पडणारच आहे ना. थेंब नाही पडन तर करन काय. काहून का तर आपण देवाला प्रसन्न केलं तर देव प्रसन्न होणारच आहे. पापाचा खडा थोडी फुटणार आहे. पण आपण चांगले कर्म केले तर चांगलेच कर्म होणार आहे का नाही. हो बरोबर आहे रे, बरोबर आहे देवदास. तो आला खतरनाक आहे. तो आला जबरदस्त काम काढलं होतं पण शांताराम भाऊ पोरांनी धुंडी गिंडी मस्त गाणे गुणे पाठ वाजवत गिजवत एक नंबर केली. मस्त जबरदस्त. पोरांले आज बक्षीस द्यावं म्हणलं मी. बोलवा पोरांले आणि बंद्याले बक्षीस वाटप करावं म्हणलं मी. धुंडी काढली तर हो घेऊ ना कार्यक्रम घेऊ एखाद्या दिवशी. नाही तर का आता पाण्याची फुरसत चालू होईल ना आता. म्हणून त्याच्यामुळं कामं गिमं करता येत नाही अंदामधामध्ये. घेऊ एखादा दिवस. नाही घेतो मग. राहू द्या आता नाही घेऊ मग घेऊ त्याच्यानंतर. हो शांताराम भाऊ खतरनाक झालं तर काम गिम काल एक नंबर पोरं कमी ढिंगळे का पोरं काल पोट्टे मारले होते ना काल. यू 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 हुलुलुस करे काल. मी काय म्हणतो, पोरं आपल्या गावची शान आहे, नरसापूरची शान आहे. पोरं खतरनाक कामं करते मला माहित होतं. अरे का शांताराम भाऊ देवदास काका मस्त आहे तुमचं चाललंय बा. खतरनाक कामं चालू आहे तुमचे. आला का रे मारत्या तू आला का काय राजा. तुझी सुरी की नाही जुडून राहिली तर नशिबात पुरगी बिरगी आहे की का नाही. बंद गाव तोरासून राहिले त्या पुरीसाठी. बंद लोक कामी लागून आहे त्या पुरी पाहासाठी. पण तुले काय पुट्टी भेटून नाही राहिली. ते कसं आहे शांताराम भाऊ, ह्यो कसा पाले ठुसका आहे. त्याच्यामुळं पोरगी रिजेक्ट करून टाकते. ह्यो जर असा पा देखाले चांगला गेंगला असता, पा गेले हाय चांगलाच म्हणा ह्यो. पण कसं आहे ठुसका असल्यामुळे पुरी द्यायला मागं पुढं पाहिजे ना का. बरोबर आहे थोडं देवदास. बरोबर आहे. कसं हो ठुसका एक तर वावर शेत का करतं घरी रवण्याच्या आल्या. पोरं आजकालच्या पुरी वावर शेत नाही पाहत. वावर इकाचं कवा ते सांग म्हणते. असं आहे. हो बरोबर आहे शिवलाल महादेव. बरोबर आहे तुमचं वाला. मग का मा नशिबातल्या का पुरीस मेल्या असं का. मग मला का पुरीस नाही भेटन का अजिबात आता. मग मी कुवारच मारायचं नाही. कुवारच मरतो मी आता. नाही रे तू कुवारा नाही मारायचा तू. भेटते तुले पुरी. आज ना उद्या भेटनच ना. चिमणी पाखराला जुडा तुले जुडा नाही का. भेटन असं नशिबातली. जरासं दमदीर घे. किती दमधीर गुगा काका शिवलाल. मग डोक्यावरचे केस पिकत चालले ना. आता 35 वर्षात झालं मी तरी पुट्टी नाही भेटू राहिली ना. काय करू मी. चला येतो बा वावरा शिवरातले कामं गिमं राहायला. येतो वावरातले कामं गिमं करून. चला शांताराम भाऊ महादेव भाऊ येतो म्हटलं. अरे थांब ना देवदास. तू असला तर मजा येते राजा दराला बसाले. काय करतं इथं कोणत्या गोष्टी हापलून येतं. महिन्यात पैसे कमवू राहिला आपण. काय करतं इथं. जा म्हणलं वावरातलं पाणी गिनी पाजाव. या वावरातून चक्कर मारून म्हणलं. चला येतो. गेला आता देवदाशी गेला. आता मी जातो म्हणलं. येतो काम गिम करून वावरातले. काम आहे माझ्या ऑफिसचे आता. येतो मग मी. शांताराम भाऊही गेला वाटते रे भाऊ. आता कसं काय. चला आता मी जातो आता. भजे गिजे चांगले काढून राहिले रे महिन्यात तू. एक नंबर भज्या. चला कुठं काय काम गिम सोडले का मग तुला. पोरं नाही का कामावर तर आल्या. चाल बा मी येतो झाबरूच्या घराकून. त्याला सांगतो का ट्रॅक्टर न उद्या सारण्या पाडून देतो बा म्हणून. चाल येतो मी झाबरूच्या घराकून. चालतो जातो आता. जा मग. जगण्या कमी गाव नाव काढताय का बे आपलं. काल धुंडी काढली म्हणून खतरनाक केली म्हणताय ना पुट्टी. महादेव भाऊ शांताराम भाऊ देवदास काका विकास सगळेच नावं काढून राहिले ना आपले. का खतरनाक केली म्हणते रे बा. जगण्यानं चिऱ्यानं डेंगून धुंडी मस्त काढली म्हणते. जबरदस्त गावात काल पाण्याचे थेंब आलते म्हणते डायरेक्ट. आपलं कामच तसं आहे. आपण तिघं कसे खतरनाक काढतो ना. आपण मित्राच्या कामी नाही तर कोणाच्या कामी आहे. धुंडी काढणं काम होतं. झालं बा मजा येते थोडीफार. गावातल्या पुरे बारी पाहिलं होते हिंटा म्हणून काढली धुंडी. चला बा. चिंगऱ्या काल गण्या असतं तर मस्त मजा आली असती. सवितीले भम इवायला असतं. खतरनाक मजा केली असती काल. जबरदस्त मजा आली असते. काही असं गण्या राहिला तर माझे मित्र खतरनाक मजा येते. मला माहित आहे. ते मामा संग जाऊन होता मावाला याटोवर. म्हणून ते याटो घेतला तर आपण त्याच्या संग जात राहायचे तो. का रे पोट्टांना झाबरू दिसला का तुम्हाला. झाबरू कुठे गेला तर. नाही ना काका आम्हाला झाबरू नाही दिसला. झाबरू काका नाही दिसले मला. हात दोन पा इथंच होते ना. मग इथेच दहीन करायला आलते. विचारून पा इथं हात दोन पा. झाबरू रे. ओ झाबरू कुठं आहे रे.
अरे बोला ना शिवलाल भाऊ, कसं काय यानं केलं? बोला, तुमचेच दिवस आहे आता. तुम्हीच हिंडून राहिले मस्त डिंग्या मारत. चला बोला. काय नाही ताकड झालं तुम्ही सारण्या फाडून दे म्हणलं उद्या. हा लय दिवस झाले आता सारण्या फाडतो करताय पण तू काही फाडणं दूर राहिला नाही. उद्या चल नक्की उद्या फाडून द्या. काही हरकत नाही, देतो उद्या फाडून. चला शांताराम घर का चालतं का? आता दुका फाडून तुम्हाला आता देतो, नाही तर फाडून. चालत असेल तर चला मग. बरं चाल मग ये तिकडं. मी जातो शांतारामच्या घराकडं, येतो तिकडं देऊ मारू. ठीक आहे ये मग. आलोच मी, जा तू. आलो जा. अरे कुठं चालले काका, कुठं चालले तुम्ही? काय नाही रे चचण्या, येतो म्हणलं नातवाली गोळ्या बिस्कुट घेऊन दुकानातून. तूच भेटला आता थांबलो तो आपाशी. बोल का म्हणतो? काय नाही बुवा, भेटले मोराबी माणूस तर बोला म्हणलं. काही समाचार चालू आहे का नाही? काही झाली का पेरणी गिरणी? पराठीले पानं की नाही आले असं तुमच्या आल्या? पाणीच तेवढ्या जोरान चालू आहे तर. काहीचा पाणी गा चचान्या, काही पाणी गिने नाही, काही रोजगार नाही, काही नाही. घरात खाणं घरात राहणं आहे. चला ना जी आबाजी, चला ना लवकर, चला ना. जाऊ थांब, चचान्या संग बोलू दे मला आणि चालले जाऊ थांब. अरे साईडला वर बुड्या, साईडला वर बुड्या साईडला वर. याटून उडून टाकशील बुड्या, साईडला वर, रोडच्या साईडला वर. कोण येऊ राहिलं रे? आवाज देऊ राहिला साईडला वय म्हणून. अरे बा आलं उडवलं रे बा, मला मरतो रे बा. मी आता काय करणार रे बा, मरतो रे बा. जा भोकात आता. बुडा तर पाय मोडला रे बा ह्या ऑटोवाल्यानं. आता काही खरं आता मामा या ऑटोवाल्यानं पाय मोडला रे बा आता. अरे बाप रे बापा पाय मोडला रे बाबा. आता कसं गुरु रे बाबा, या भोसडीच्या ना पाय मोडला रे बाबा मला. ए त्या बाप्पाले फोन लाव बर रे चिंगऱ्या, त्या बाप्पाले फोन लाव लवकर. पोट्टे बुला, गाव के पोट्टे बुला लोगे, जल्दी से पोट्टे बुलाओ इसको, ऑटो जब्त करने को. पोट्टे बुलाओ. मी का म्हणतो, काही उडवलं. सॉरी काही गलती ना उडवलं. तुम्हाला आवाज द्यायला आलो तिकून. साईडले वा म्हणून लढू नका तुम्ही, दवाखान्यात जातो तुम्ही. ऑटो आणता गप्पन. थांबा लवकर, ऑटो इथं थांबा. आबाजी तुम्हाला काय लागे? आबाजी काबे भोसडीच्या तुला दिसला नाही का माणूस रस्त्यावर उभा आहे म्हणून? भोसडीच्या चालला मोठा दिन दहाडी उडवाले काय आवाज देऊन राहिला तिथं. ब्रेक दाबायचे तर काय समजत नव्हतं का तुला भोसडीच्या? हा अरे भाऊ सोडून द्या. अरे भाऊ मला गलती झाली मायाकून. मी ना का जाणून बुचून मारलं का त्याले? उडवलं नाही ना त्याले. त्याला दवाखान्यात देतो, खर्च भरतो ना मी. आता पाय सुद्धा होत नाही रे बॉ, याच्या खर्चा नाही येले का गुरु खर्चाचा. मी कसा हिंडा जो काढी टेकत तेरे उडून टाकलं रे बॉ मले येणं. लवकर ऑटो बोलून भरती कर लवकर. इथे दवाखान्यात ये लवकर, नाही पोट्टे बुलाने पडेंगे गाव के मेरे को. पोट्टे गिट्टे काही बोलू नका. मा जर पैसा आतला हाय नाही द्यायला त्याले, दवाखान्यात नेऊन टाकतो लागेल मी सरकारी, तर सुधार होऊन जाते तो. लवकर पहिले मग पोहते का तुला याटत नाही. लवकर उचल याटवान लवकर. बाबा मला इथून निष्ठा लागते, नाही तर हापकोते बा मला. आता काही खरं नाही झालं रे बा. भाषाला सांगून द्यायला लागेल का मला पोया लागते म्हणून गाव सोडून. आता गलतीनं याटोनं उडलं म्हणून बुड. थांबा रोड नका तुम्ही. मी फोन करतो महादेव भाऊले बोलतो. थांबा फोन नको करतो मी. थांबा. अरे बाप रे बाप, कसं काय झालं व चचाने साहेब? कसं काय झालं? कोण उडवलेले? अरे ह्या ऑटोवाल्यानं उडवलं ना. लागलं येले हे रोड राहिला बिना कामाचा इथं. अरे भावा मी काहीच नाही केलं रे भावा, मला सोडून द्या रे भावा. मी ना काहीच नाही केलं. मी तुम्हाला पहिलेच आवाज देत आलतो रे भावा. बे माम्या तू थांब, चुले का तू थांब ना. पोट्टेले बोलो तुम्ही. पोट्टे बुलाने पड़ते अभी. पोट्टे डेंजर काम है, झगड़े का काम है. पोट्टे बुलाता मैं पोट्टे. रुक जरा रुक. अरे घ्या लवकर ते ॲम्ब्युलन्सला बोला लवकर. ॲम्ब्युलन्सला बोला. गाडी पाय थांब, गाडी पाहतो रस्त्यावर कोणती असं तर गुंड. थांबा का आबाजी बरं लागत आहे का नाही आता? बरं आहे का पाय गी? अरे बरं लागत आहे रे बुवा जरासं आता. बरं लागत आहे थोडंफार, बरं लागत आहे. बरं आहे ना डॉक्टर साहेब? आता याची तब्येत बुड्याची का जाईन बुडा टपकन लवकर? बुडा दिसून राहिला गंभीर परिस्थितीमध्ये मध्ये. बुडा गिडा काही टपकत नाही. तुम्ही टपकू शकता पण बुडा काही टपकत नाही. बुडा कडक हड्डी आहे. बुड्याचा एवढा पाय मोडून काही वाट नाही करू राहिला. बिना इंजेक्शनचं ऑपरेशन केलं बुड्याचं. साधं होतं का बुडं? अंग भरत बुड्याची कलम. उडणारावाला होता कोणता हो? कोणता ऑटो आहे? अरे मामाचा ऑटो होता आमच्या गावाचा नरसापूरचा. मामाच्या ऑटोनं उडून झालेले. आम्ही दोघं जण गोष्टी करत होतो. याचा नातू विमा संघ आहे काय नातू. आम्ही तिघं जण गोष्टी करत होतो. तिकून तो आला बोंबलत. अरे ऑटो आला साईडले दे गपकन धरलं उडून टाकलं बुड्याले. आता बसलो कोण्या भावात बिना कामानं. बुडा चालला दुकानात, तर दुकानात जात हॉस्पिटल येऊन बुडला बुडा. नाही ना डॉक्टर साहेब, पण मग बुड्याला सांगतो मी. मग शांताराम काका बोलतो मी. इले धिंगाणा करायला लागतो. जगदाले मग भावाले माहित झालं ना, धिंगाणाच करते मामा ऑटोवाल्याचा. भरपाई पूर्णच घेतो मी याच्याकडून. सरकार देत होता, प्रायव्हेट मध्ये आणलं मी ना.
चांगलं काम केलं बाबू, तुला चांगलं काम केलं, जबरदस्त. पेशंटला आता आराम करू द्या, तुम्ही बाहेर जा आता सध्या.